नमस्कार, मी आदिनाथ धुमाळ. लोकवादी न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी प्रत्येक गावामध्ये एक यात्रेचं स्वरूप असतं. असंच एक यात्रेचं स्वरूप, त्याची माहिती आपण घेणार आहोत. करंजखोप तालुका कोरेगाव या गावांमध्ये जानुबाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सर्वात जुने व मूळ ठिकाण म्हणून जानुबाई देवीची मान्यता आहे. जानुबाई देवीचे मंदिर हे पांडवकालीन व पुरातन होते. त्याचा जीर्णोद्धार गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून केला. यात्रे अगोदर अक्षय तृतीयाला अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात होत असते. वैशाख शुद्ध द्वादशीला यात्रा भरते. ग्वाल्हेर आणि विविध राज्यातून अनेक भाविक दर्शनासाठी येतात. या देवीचं मूळ ठिकाण करंजखोप आहे. देवीची आख्यायिका अशी सांगण्यात येते की देवीच्या मंदिरा शेजारी एक तळे आहे. जेव्हा कधी काही कुणाचे शुभ कार्यक्रम असल्यास त्या तळ्यातून भांडी निघायची. तसेच त्या काळी सर्पदंश झालेल्या व्यक्तीला मंदिरात आणल्यानंतर तो व्यक्ती बरा होत असे. आदिमया शक्ती जानुबाई विषयी गावाकऱ्याकडून माहिती घेऊ. चला तर मग. मी गावचा मुख्य पुजारी असून जानुबाई देवस्थान हे माझ्या आजीनं सांगितल्यापासून, माझी आता आजी नाही आहे, पण आजीच्या सांगण्यापासून जे ऐकण्यात आहे त्याच्यातून असं निष्पन्न झालं की ही आता नवीन ह्याच्यातली मूर्ती आहे, पण जुनी जी मूर्ती होती पाषाणाची, ती कालांतरानं भग्न पावल्यानंतर लोकांनी हे मंदिर बांधताना नवीन मूर्ती बसवली. पण जी जुनी मूर्ती होती त्या मूर्तीला एक छोटी मुलगी हातात असं हात धरून चाललेली होती. त्याच्यामुळं आमची आजी मला सांगायची की ह्या आपली जानुबाई ही लेकरवाडी आहे. आणि काही गोष्टीतून लोकांना तिथले जे अनुभव आलेले आहेत ते तर त्यांनी मी सांगू शकत नाहीये. काही त्या लोकांचे काय असतात प्रश्न, पण जानुबाईनं त्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत. दुसरी गोष्ट की आम्हाला जी सनद भवानी म्हणून मिळालेली आहे ती 1822 साली व्हिक्टोरिया राणीनं आम्हाला इथले गुरव म्हणून सनद दिली होती. म्हणजे मी 1822 च्या अगोदरपासून जानुबाईचं देवस्थान तर आहे, पण पांडवकालीन मंदिर होतं. पांडवकालीन मंदिर असल्यानंतर त्या खांबावर पांडवकालीन त्यांचे चित्र होती, शिलालेख होते. आणि यात्रा इथं जी भरती ते बाहेरच्या लोकांच्याही यात्रेला भरभरून प्रतिसाद असतो, गावातल्या लोकांचा प्रतिसाद असतो. आणि उत्सव हा गावातील लोक दोन्ही यात्रेचा जानुबाई आणि चौंडेश्वराचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा करतात. चवन ऋषींचं सुकन्या मातेचं हे ठाण डोंगरावरती अव्याहतपणे या ठिकाणी कितीतरी वर्षानुवर्ष एक युगानुयुग सेवा या ठिकाणी लोक सेवा त्या देवतांची करत आहेत. पण करंजखोपचं मूळ ठाण असलेलं जानुबाई देवी ही कायम म्हणजे आहे, पण कमी प्रमाणात तिला पाहिलं गेलेले या ठिकाणी असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. का तर मूळ ठाण म्हणजे जानुबाई देवीचं पहिल्यापासून होतं आमचं. आणि नंतर मग महादेव, मारुती आणि जानुबाई अशी 3 दैवत होती. आणि त्याच्यानंतर काही 100 वर्षापूर्वी या ठिकाणी डोंगरावरून चौंडेश्वराचं आगमन या ठिकाणी या मंदिरामध्ये झालं आणि चौंडेश्वर सुकन्या मातेची प्राणप्रतिष्ठा चौंडेश्वराची झाली. आणि चौंडेश्वरचे होत असताना जानुबाई देवीचं मंदिर या ठिकाणी फार पुरातन होतं. आणि हे मंदिर पुरातन असताना, पांडवकालीन मंदिर असताना ते वैशाख शुद्ध द्वादशीला ही यात्रा आमची भरते. आणि ही यात्रा भरत असताना एक या निमित्तानं मला सांगावंसं वाटतं की जुनं ठाण म्हणून जानुबाई देवी ही आहे. मगाशी आमचे आप्पा गुरव आहेत या देवांची सेवा करणारे, त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं मला पण, मी नेहमी माहिती घेत असताना जुनी जाणती माणसं सांगतात की राजाळे असेल, मी बहुतेक ठिकाणी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जानुबाई देवी, जानाई देवी, मग ते महाबळेश्वर, कोकणात पण जानाई देवी बऱ्यापैकी आहे. पण जानुबाई देवी, जानाई देवी या ठिकाणी मूळ ठाण का म्हणावं असं वाटतं तर ग्वाल्हेर असेल किंवा विविध त्या ठिकाणी विविध राज्यातून विविध भाविक या ठिकाणी येत असतात. मी राजाड्याला पण काही दिवसापूर्वी गेलो होतो, तर त्या ठिकाणी ते पण मंदिर अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे. पण ग्वाल्हेरहून येणारी माणसं असतील किंवा महाराष्ट्रातून येणारे जे भाविक असतील
ते या ठिकाणी आम्हाला नेहमी सांगत असतात की मूळ ठाण हे तुमचं करून खूप वैशाख शुद्ध द्वादशीला म्हणजे बार्शीला आमच्या गावच्या जानूबाईच्या यात्रा दरवर्षी भरत असते. तशा ह्या गावच्या 2 जत्रा भरतात. एक शुद्ध आश्विनच्या 4थ्या रविवारी चौनेश्वराची यात्रा भरते आणि उन्हाळ्यामध्ये वैशाख शुद्ध बार्शीला जानूबाईची यात्रा भरते. जानूबाईचं विशेष महत्त्वाचं असं आहे की ही देवी आमच्या गावाचं तर मूळ ग्रामदैवत आहेच. कारण प्रत्येक घरातलं लग्न ठरलं, शुभकार्य ठरलं तरी त्या माणसांनी इथं अत्यावश्यकपणे येऊन सुवासिनी घालावी लागतात. मग ते इतर ठिकाणी गेले असतील, ग्वाल्हेरला गेले असतील, बाहेर ठिकाणी गेले असतील तरी ती लोक सरळ येऊन या ठिकाणी सुवासिनी घालत असतात. सकाळच्या वेळी त्याचं न्हाण होतं, नंतर बाकी अभिषेक होतो आणि नंतर त्या सुवासिनीचं त्या ठिकाणी कार्य होतं. ह्या जानूबाई देवीचे विशेष म्हणजे ह्या मंदिराच्या आधी हे मंदिर पुरातनकाली शिवकालीन होतं, दगडी मंदिर होतं. पण काही काळानंतर त्या दगडाचे आपलं मंदिराची जरा दुरावस्था झाल्यामुळं गावातल्या सगळ्या लोकांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तसेच ह्या जानूबाई मंदिराच्या बाजूला पवळी म्हणून आहे. पवळी म्हणजे त्या ठिकाणी एक तळ होतं. त्या तळामध्ये अशी पूर्वी आख्यायिका आहे की ज्या वेळेला सवासणी असतील, देव काय कार्यक्रम या ठिकाणी करायचा असेल त्यावेळेला त्या तळ्यातून भांडी निघायची. असं बरेच काळ चाललेलं होतं. पण काही पत्तेपणा, काही गोष्टी न पाळल्यामुळं ती अजूनही ती सत्ती तळ म्हणजे आहे तसं ती पवळी म्हणून अजून सगळीकडे प्रसिद्ध आहे. आणि दुसरी गोष्ट त्याच्या शेजारीच ओढ्याच्या पलीकडे जानूबाईचा मळा म्हणून आहे. जानूबाईचा मळा आहे म्हणजे हे दैवत फार वर्षापूर्वीचे, ज्या ठिकाणी ज्या गावात ज्या देवीला जमीन आहे म्हणजे हे फार वर्षापूर्वीचे ग्रामदैवतच आहे. ह्या ग्रामदैवताचे विशेष सांगण्याचे म्हणजे आम्ही लहानपणी होतो त्यावेळेला जर एखाद्या वेळेला कोणाला सर्पदोष झाला तर त्यावेळेला काय एवढी सुविधा नसत्या डॉक्टरची. मग त्या सर्पदोष झालेल्या माणसाला ह्या जानूबाईच्या मंदिरामध्ये आणायचं, त्याला इथे ठेवायचं, त्याचं संपूर्णपणे विष उतरलं जात होतं. हे विशेष होतं. आणि तो माणूस सकाळचा बरा झाल्यानंतर मग अभिषेक करून त्याला त्या ठिकाणी यथासंग पूजा व्हायची. तसेच जानूबाईचा नवरात्र उत्सव सुद्धा या ठिकाणी साजरा होतो. 9 दिवस नवरात्र उत्सव साजरा चांगल्या पद्धतीने होऊन त्या ठिकाणी गावामध्ये त्याचा छबिना म्हणून अशी मिरवणूक निघते. अशा ह्या जानूबाईचं फार मोठं महत्त्व आहे. जानूबाई प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण करत असते. जिद्दीनं जे या ठिकाणी तन मन धन जेवढं ते अर्पण करून जानूबाई देवीची प्रार्थना करतात त्यांचे आजपर्यंतचे अनेक असे अनुभव पुजाऱ्यांनी सांगितले. तशा पद्धतीने अनेक प्रकारचे अनुभव या ठिकाणी लोकांना आलेले आहेत, येत आहेत. त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये दर शुक्रवारी दर मंगळवारी येणाऱ्या प्रत्येक ह्या दोन्ही वाराला ह्या ठिकाणी नेहमी भाविक या ठिकाणी येत असतात. पण लांब लांबचे येतात, गावातले ते येतातच. अशा ठिकाणी या जानूबाईचं महत्त्व आहे. आणि ही जानूबाई प्रत्येकाच्या आपल्या ग्रामीण भाषेत सांगायचं म्हणजे नवसाला पावणारी आहे. जो माणूस या ठिकाणी नवस करतो त्याचा नवस यथासांगपणे पूर्ण झालेले अनेक उदाहरणे या ठिकाणी झालेली. पूर्वीचं ह्या जागेवर पांडवकालीन म्हणजे हेमाडपंथी अशा पद्धतीचं मंदिर होतं पहिलं आणि त्याचं मग जीर्णोद्धार करून हे मंदिर बांधलं आम्ही. पण माझ्या हिशोबाप्रमाणे इथं हे देवस्थान अतिशय जागृत असं देवस्थान आहे. अगदी प्रामाणिकपणे भक्ती जर ह्या जानूबाईची केली तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होतो. असा ह्याचं इतिहास आहे, अनुभव आहे. मुळात ही देवी राजाळ्याला मूळ स्थान ह्या देवीचं जानूबाईचं तिथलं सांगतात आणि तिथून मग कोणाच्या तरी भक्तीमुळं ही या ठिकाणी आली. आणि ज्या लोकांनी प्रामाणिकपणे भक्ती करतात त्यांना ह्याचा नक्कीच फायदा होतो. त्या देवीवर माझा पहिल्यापासून म्हणजे आमच्या आईपासून म्हणा किंवा अगदी वडिलोपार्जित ह्या देवीवर विश्वास खूप असतो. मी सहज एक दिवशी ह्या कोपऱ्यात उभा राहिलो होतो आणि पाया पडलं देवाच्या. तेव्हा हाच माणूस माझ्यासमोर उभा होता. त्यांनी मला विचारलं की पाटील तुम्ही काहीतरी आज मनात काहीतरी हेतू ठेवून देवीला काहीतरी विचारणा केली असं त्यांनी सांगितलं. मला खरं वाटलं ते माझ्या खरोखर त्या दिवशी एक वेगळं काहीतरी मनात होतं आणि ते मला 15-3 आठवड्यात त्याचा अनुभव मला. या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर अपडेट होण्यासाठी आत्ताच आपला लोकवादी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.